वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्ण वंदे जगद्गुरु श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. एक म्हणती आम्ही देवची पै झालो, एक म्हणते आम्ही देवचे पै झालो, ऐसे नका बोलो पडाल पतिनी. एक म्हणते आम्ही देवाची पै रूपे, तुमच्या बापेनं चुके जन्म. एक म्हणती देवे उचलली सोसुके मेदनी, देवे उचलली सोसुके मेदनी, तुमचे निगोनी नुचलवेना. देवे मारिले दैत्य दानव मोठे, तुमचे न तुटे तृण मात्र. राया विठोबाचे पद जो अभिलाषी, पातकाची राशी तुका म्हणे. असे संत श्रेष्ठ संत तुकाराम महाराज यांनी आपल्या अभंगात लिहिलं आहे. मायबाबा, काही लोक स्वतःला श्रीकृष्ण समजतात. श्रीकृष्ण म्हणजे माणूस, श्रीकृष्ण महाराजाला माणूस समजतात. परंतु तसं समजणं त्यांचं चुकीचं आहे. देवाला माणूस समजणं हे चुकीचं आहे. पण जीव हा देवा एवढा होऊ शकतो. देवाला स्वतःला परमेश्वर ब्रह्म समजणं हे चुकीचं नाही. पण सध्याची परिस्थिती बघा तुमची. तुम्ही सध्या संसारात आहात, तुमची तशी ब्रह्मस्थिती आहे का? अहो, ब्रह्मी स्थितीबद्दल गीता म्हणते, बुद्ध्या विशुद्धयुक्त, विशुद्ध बुद्धीने युक्त पाहिजे. तुम्ही विशुद्ध बुद्धीने युक्त आहात का? धृती नियमित केलेली आहे का? शब्दानं देखील विषय भोगायचा नाही असं म्हणले ते. जो ब्रह्म माणूस आहे, स्वतः ब्रह्म समजतो ना, तो शब्दानं देखील विषय भोगत नाही, तर दुसरे विषय तर जाऊ द्याच. असे आहेत का तुम्ही? म्हणजे सद्यस्थितीमध्ये आपण तसे आहोत का याचा विचार आपण केला पाहिजे. नाही, तसे आपण निश्चितच नाहीत. पण एक आहे मात्र की तुम्ही ब्रह्म होऊ शकता, परंतु तसे कर्म पाहिजे ना तुमचे तसे कर्म पाहिजे. कारण जो मनुष्यानं जर कर्म चांगले केले तर तो नराचा नारायण होऊ शकतो, नराचा नारायण होऊ शकतो असं म्हणलेलं आहे आपल्या याच्यात. त्याप्रमाणे आपण हे पाहिजे. आणि असंच मग अर्जुनाला बी वाटत होतं की श्रीकृष्ण महाराज तू हे कृष्ण, हे यादव, हे असं किती म्हणायचं तो त्याला. मग ज्यावेळेस चौथ्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण महाराज त्याला गीताशास्त्र सांगतायत. ते म्हणले, अर्जुन हे ज्ञान इमं विवसते योगम प्रोक्तवान हमव्यम विवस्वान मनवे प्राह मनो रिक्ष्वा कविबळीत योम परंपरा प्राप्त मिमम राजीर्षेदू सकाले रे माता योगोनुष्ठ परंतु. मी हे ज्ञान आधी विवस्वानाला सांगितलं, विवस्वानानं त्याचा पुत्र मनूला सांगितलं, विवस्वान मने प्राह मनो रिक्ष्वा कविबळीत इक्ष्वाकूला सांगितलं. तर येऊन परंपरा प्राप्त, असं परंपरेनं प्राप्त झालेलं जे ज्ञान आहे ते सध्या सकालेने माता योगो नष्ट परंतु, तो सध्या नष्ट झालेले, लुप्त झालेले. त्यामुळं तू माझा भक्तोशी आहेस, तू माझा भक्तोशी मी सकाळचे ती हे तर रहस्य हे तर उत्तम. तुला पुन्हा मी हे ज्ञान सांगत आहे अर्जुना. आता असं असताना देखील मग श्रीकृष्ण महाराजाला अर्जुन म्हणतो, देवा अपरम होतो जन्म परम जन्म योस होता कथमेत द्विजानिया तो वादो भक्तवादी. ते म्हणले, अर्जुन म्हणला, देवा तुमचा जन्म अलीकडचा आहे, विवस्वानाचा तर कव्हाचा आहे, आणि मग हे तुम्ही त्याला ज्ञान सांगितलं हे मी कसं समजू? मग यावर कानउघाडणी केली श्रीकृष्ण महाराजांना अर्जुनाची. अर्जुनाला म्हणले, देवा अर्जुना हे बहुनी व्यतीतानी जन्मानी तोच अर्जुन, तुझे आणि माझे अनेक जन्म झाले अर्जुना, पण तान्य वेद सर्वांनी न तो मेथपर्यंत. पण तुला एकही माहीत नाही, मला सर्व माहीत आहेत. कारण मी आजोपी आहे, मी आजोपी सन्न वेयात्मा,
भूतानामी स्वरूपी सन प्रकृती स्वामधिष्ठाये संभवाम्यात्ममाया. तू माझे प्रकृतीला अधिष्ठित करून मी इथं जन्माला येत असतो आणि तुला प्रकृती नेहमी नेहमी इथं आणत असते. तुला अव्यक्त दिनी भूतानी व्यक्त मध्यानी भारत अव्यक्त निधनानैव तत्र कापरदेवन. तुला ही प्रकृती माया नेहमी नेहमी इथं आणत असते, पण मी मात्र प्रकृतीला प्रकृती स्वामधिष्ठाये संभवाम्यात्ममाया. केव्हा येतो? यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. कशाला येतो? परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. मी धर्माची संस्थापना करण्याकरता जवळजवळ जगामध्ये धर्माचा अधर्म होतो, अधर्म माजतो जिकडं तिकडं, त्यावेळेस येत असतो. आणि मी काय तुझ्यासारखा एकदा ह्या पृथ्वीवर आला की पृथ्वीवरच गुंतून बसला असं नाही अर्जुना. मी क्वचित येत असतो, कधी कधी येत असतो. यदा यदा यदाही धर्माची ग्लानिर्भवती. कधी कधी जर धर्माला ग्लानी आली तर मी येत असतो, पण तुला मात्र इथंच राहावं लागतंय आणि चतुर्विधीला फिरावं लागतंय. स्वर्गाला जाय, नरकाला जाय, कर्मभूमी दे, मोक्षाला जाय, असं तुला फिरत राहावं लागतंय. आणि त्यामुळं अर्जुना तू माझ्यापर्यंत येऊ शकत नाहीस. अरे मी स्वतः गोरधर पळत उचलला, तुला दगड बी नाही उचलत अर्जुना. मग तुला दगड बी उचलू शकत नाहीस तू मला. आणि तुला तुझ्या बापाला बी जन्म चुकत नाही अर्जुना. हे म्हणले संत तुकाराम म्हणले, एक म्हणते आम्ही देवाचे बहले तुमच्या अन्न बापे चुके जन्म. तुमच्या बापानं जन्म चुकत नाही, ही परिस्थिती आहे. मायबाबा श्रीकृष्ण महाराज स्वतः सांगतात मी आजोपी आहे, अजन्म आहे, मला जन्म घेण्याचे कारण नाही. पण मी धर्माची ग्लानी जर झाली तरच येत असतो इथं. आणि 15 अध्यामध्ये पुन्हा श्रीकृष्ण महाराजांना पटवून दिलं आहे की काय म्हणले की ते म्हणले द्वयमो पुरुषो लोके शर साक्षर येवचे. 2 प्रकारचे पुरुष आहेत. हे आपलं शरीर हे क्षर आहे आणि मधात जो बसलेला आहे कुठस्थ तो आत्मा तो अक्षर आहे. द्वयमो पुरुषो लोके क्षर साक्षर येवचे. क्षर सर्वानी भूतानी, सगळे भूत क्षर आहेत आणि क्षर सर्व भूतानी कुटस्थ अक्षर उच्चते. मधात जो कुटस्थ आहे जो आत्मा आहे तो अक्षर आहे. पण यापेक्षा कुटस्थ अक्षर उच्चते यापेक्षा उत्तम पुरुष वेगळा आहे. उत्तम पुरुष तो स्तन्य परमात्मे तुझा होता येऊ लागतोयमा येऊ लोकत्रयमा विषय बिभरते ईश्वर. यस्मात अक्षरमती तो मग क्षरादपिचोत्तम आतोस्मी लोकवेदेच्या प्रथित पुरुषोत्तम. म्हणून मला वेदामध्ये पुरुषोत्तम भगवान म्हणून मान्यता मिळाली अर्जुना, तुला नाही मिळाली. आणि तू तो पहिला सांगितलं ना की द्वयम पुरुषलोके, ते द्वयम पुरुषलोक आहेस तू आणि मी उत्तम पुरुष आहे. आणि मी वेदामध्ये मला पुरुषोत्तम भगवान म्हणून मान्यता मिळाली आहे बाबा. त्यामुळे परमेश्वर वेगळा आहे, आपण वेगळे आहोत. परमेश्वर हा परमेश्वर आहे, आपण हा जीव आहे. या पृथ्वीवर 4 नित्यपदार्थ येतं: जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर. आणि जीव हा स्वतंत्र पदार्थ आहे, देवता हा स्वतंत्र पदार्थ आहे, प्रपंच पण स्वतंत्र पदार्थ आहे, परमेश्वर बी स्वतंत्र पदार्थ आहे. आणि यापैकी ह्या 4 पदार्थापैकी 3 पदार्थ चेतन आहेत आणि एक जड आहे. आणि पण मात्र चौघे 4 बी अनादीचे आहेत. आणि परमेश्वराला देखील माहीत नाही की जीव केव्हा जन्माला, देवता केव्हा जन्माले हे माहीत नाही. आणि परमेश्वर देखील ह्या तिघांचा नाश करू नाही शकत. पण एक आहे, परमेश्वराच्या ह्या अधिष्ठित आहेत, परमेश्वराच्या म्हणजे कह्यात आहेत, परमेश्वराच्या याच्यात आहेत. ते परमेश्वरानं या सगळ्याला व्यापलेलं आहे. परमेश्वरानं चा व्याप सर्वावर आहे. परमेश्वरानं जीवाला तमात ठेवलं, देवतेला आपापल्या स्वरूपी ठेवलं, प्रपंचाला भैरव स्वरूपी ठेवलं, आपण मात्र चैतन्यापर राहिले. असं परमेश्वर आहे मायबापा. परमेश्वराजवळ जडा चेतना अशा 2 शक्ती असतात. जडा म्हणजे गुणधर्म ज्ञानविज्ञान आणि पुन्हा चेतना म्हणजे ओळखण्या 81,610,10 देवतेच्या ओळखण्या परमेश्वराजवळ असतात.
जीवाजवळ काहीच नाही. मायबाबा जीवाजवळ ओळखण्या येतं संपूर्ण शक्तीनिशी, तसे जीव परमेश्वराजवळ ओळखण्या येतं परमेश्वराजवळ संपूर्ण शक्तीनिशी, तसे जीवाजवळ कोणतीही शक्ती नाही. त्याजवळ पिंडस्थ आहेत, म्हणजे अंशरूपी पिंडस्थ आहे मायबापो. असा अनेक प्रकारे जीवाचा आणि देवते परमेश्वराचा भेद आहे. त्यामुळं आपण स्वतःला कधीच परमेश्वर समजू नये, परमेश्वराचा दास समजावा आणि परमेश्वराची निमूटपणे सेवा करावी, असं माझं मत आहे. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम.